हरिश्चंद्रगड ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड। 3500 वर्षांहूनही प्राचीन असलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो। पंढरीचा पांडुरंग जसा वारकऱ्यांच्या मनाला दर आषाढीला साथ घालतो, तसाच सह्याद्रीच्या कुशीतील हरिश्चंद्रगड म्हणजे तुम्हा आम्हा भटक्यांची जणू पंढरीच। 1747-48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली। जय शिवराय मित्रांनो, मी सचिन शेळके तुमचे स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आपण चाललो हरिश्चंद्रगडावर। तर सकाळचे 4:45 वाजले आहेत। मी आता पनवेल स्टेशनला आहे। पनवेलवरून मी आता जाईल कल्याणला, तिथे आपण भेटूया। चला मग। कल्याणला उतरल्यावर आम्ही अहमदनगरला जाणारी बस पकडली आणि खुबी फाट्याला उतरलो। उतरल्यावर रोड दिसतोय हा जातो खिरेश्वर गावाला। हे हरिश्चंद्रगडाचं बेस विलेज आहे आणि पाठी दिसतंय ते तुम्हाला पिंपळगावचं धरण। चला मग जाऊया पुढे। आता आपण ट्रेक स्टार्ट करतोय। या रस्त्याने आपल्याला जायचंय। मित्रांनो, आपण जेव्हा जंगलातून जात असतो तेव्हा रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे आम्ही ज्या रस्त्याने जात आहोत त्या रस्त्यावर असे झाडांना रिबीन बांधतोय, जेणेकरून एखादा नवीन व्यक्ती रस्ता चुकणार नाही। इथे रस्त्यात एक तुम्हाला लिंबू पाणी किंवा काकडी हे काय खायचं असेल तर भेटेल। इथे तुम्हाला चांगलं लिंबू पाणी बनवतात, एकच नंबर लिंबू सरबत। हां चालेल। आम्ही या रस्त्याने आलो आहे खिरेश्वर गावाकडून। 3.5 किलोमीटर झाल्यानंतर इथे तुम्हाला पावती फाडायला लागेल। पर हेड 20 रुपीज घेतात। ते वाघाचं एक शिल्प आहे आणि आपल्याला या रस्त्याने पुढे जायचं आहे। आता आपण तोलारखिंडीच्या इथे पोचलो आहे। ते रेलिंग्स लावले, त्याच्या सहाय्याने आपण बरोबर वरती जाऊ शकतो। गडाचा घेरा मोठा असल्याने गडावर जाणाऱ्या वाटाही अनेक आहेत। त्यातील एक वाट म्हणजे खिरेश्वर गावातून जाणारी, दुसरी वाट पाचनाई मार्गे आणि तिसरी नळीची वाट, अशा अजून बऱ्याच वाटा आहेत। यातील पाचनाई गावातून जाणारी वाट फारच सोपी आहे, पण आम्ही खिरेश्वर गावातून तोलारखिंडीतून गडावर जाणार आहोत। अमूल माछो बड़े आराम से। एक दिन में कुछ नहीं होता मुझे। जरा कठीण पॅच आहे। इथे एक गुहा आहे, तुम्ही पाहू शकता। इथे बसायला आराम करायला जागा आहे। इथे सावली आहे, तिथे तुम्ही जरा आराम करू शकता। आणि इथे एक स्टॉल आहे, तिथे तुम्ही ताक बीक पिऊ शकता। हरिश्चंद्रेश्वर मंदिर अजून 1.5 तासावर आहे। आता आपण तोलारखिंडीच्या इथून वरती पोचलोय आणि इथून आपल्याला या रस्त्याने जायचंय पुढे। इथून पण जाऊ शकता, पण हा डिफिकल्ट रस्ता आहे। आमच्या बरोबर आहे आमचे गाईड आहेत। तुमचं नाव सांगा? मारुती चादुरिंगडे। हां, यांच्याबरोबर आम्ही चाललोय। म्हणजे रस्ता इथे चुकू शकतो आपण, त्यामुळे आम्ही गाईड घेतलंय आमच्या बरोबर। ते आम्हाला रस्ता दाखवतात आहे। तर काय सांगू मी याबद्दल? हो, हां, आता 1-2 ऑगस्टला तो किस्सा घडलेला गडावरती 6 जणांबरोबर असं घडू नये, गाईड सोबत आणत जावा। आणि हा रूट पण जातो, हा रूट मंदिरात पोचतो, पण टेकडी आणि खडकाचा रस्ता जास्त आहे। रस्त्यामध्ये चढउतार जास्त आहेत, खडकाचा रस्ता आहे, त्यामुळे सुधरत नाही इकडनं। ह्या रस्त्याने गेलं तर तुम्ही डायरेक्ट मंदिरात जाल, त्यामुळे ही चुकी करू नका। आणि इकडं पाऊल रस्ते जास्त फुटलेले आहेत, त्यामुळे आणि इकडं कसे गाय वगैरे असतात, त्यांचे पाऊल रस्ते येण्याचे असतात, तिकडे चुकायचे चान्सेस असतात। त्यामुळे कधी आले तर ह्याच रूटने जायचं। काय झालेलं त्या दिवशी? म्हणजे पाऊस, धुकं, वारं भरपूर काय होतं, त्यामुळे आले तर ह्या रूटने गेले ना, त्यांना पुढे काही सुधारलं नसतं।
हां, मग ते अडक ते रस्ता फेल झाले तर ते रात्रभर इकडंच पावसात वाऱ्यात थंडीने गारठून एक जणाचा दुर्दैवी मृत्यू पण झाला त्यात. ओके. वाईट घटना घडली, अशी घडू नये पुन्हा. हां, गाईड सोबत घ्या. ओके, ठीक आहे. त्यामुळे येताना गाईड नक्की घ्यावा. इथून बघा किती छान व्ह्यू दिसतोय. इथून सरळ रस्ता आहे. समोर दिसतोय तो तुम्हाला बालेकिल्ला आहे, पण तिथे नाही जाणार आपण. इथून दाट जंगलातून रस्ता चाललाय. हरिश्चंद्रेश्वर मंदिर 2.5 किलोमीटर आहे इथून अजून. बघा किती सुंदर नजारे आहेत. किती छान फुलं फुलली आहेत. तर इथे पोचलो आहे आपण. इथे हॉटेलची, राहण्याची, जेवणाची सोय आहे. या साईडला पाचनई गाव आहे. इथे एक मंदिर आहे, शंकराची पिंड आहे इथे. आपण दर्शन नंतर घेणार आहे. आपण पहिला कोकण कड्यावर चाललोय सनसेट बघायला. इथून कोकण कड्याकडे जायला रस्ता आहे. आता आपण जरा वेळातच कोकण कड्यावर पोचू. सनसेट बघायला मिळणार आहे वाटतं आपल्याला. काही मिनिटातच आपण कोकण कड्यावर पोचू. इथे हॉटेल पण आहेत. हे बघा कोकण कडा. हे बघा आता सनसेट दिसतोय आपल्याला. हे बघा किती छान दिसतोय व्ह्यू कोकण कड्यावर. मित्रांनो, कोकण कडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे. जवळपास अर्धा किलोमीटर परिघाचा वाटीसारख्या आकाराचा दिसणारा अर्धगोल असा अंतर्वक्र म्हणजेच कोकण कडा. पायथ्यापासून कडाची उंची साधारणतः 4500 फूट इतकी आहे. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पाहण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे. 1835 मध्ये कर्नल साइक्सला येथे इंद्रवज्र म्हणजेच गोलाकार इंद्रधनुष्य दिसल्याची नोंद आहे. क्षत्रिय कुलावतंस ओ ब्राह्मण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव. नमः पार्वती पते हर महादेव, महादेव, हर महादेव. लाइफ टाइम एक्सपीरियंस. बाइक है और बाइक है, दोनों बाल काट देना.
इथून दरी ही नदी आहे वाटते रे मित्रांनो, कोकण कड्याचा व्ह्यू असा एक नंबर दिसतोय. एकदा येऊन नक्की बघा, कधीच विसरणार नाही तुम्ही असा व्ह्यू. मित्रांनो, आता रात्रीचे 10 वाजले. कॅम्प फायर केलाय आम्ही. तो अभी थे शर्मा गए मेरा क्या होगा सोचो तो जरा. शंभू शंकराच नवराज गडजाव शुभराज 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 राज. इथे पाय ठेवण्यानी शंकरा दोस्तर कण कण बनलया शिवरायांचा आधार. वारा कधी वणवा कधी कसा तुला झेपर. मराठा यो आता पुरी पातशाही टक्कर. शुभराज 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 राजार. शुभराज 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 राजार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. मित्रांनो, आता वाजले रात्रीचे 12 आणि इथे आम्ही टेंट लावलेत. सकाळी उठून 4 वाजता आम्हाला परत तारामतीच्या पीक पॉइंटला जायचं. सकाळची 6 वाजले आम्ही चाललोय तारामती पॉइंटला सनराईज बघायला एवढ्या अंधारात. मित्रांनो, आपण आता महाराष्ट्रातील 6व्या नंबरचे सर्वोच्च शिखर म्हणजे तारामती पॉइंटवर पोहोचलो आहोत. जास्त धुके असल्यामुळे आपल्याला सूर्योदय काय बघायला मिळाला नाही. तारामती शिखर हे गडावरील व पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची साधारणतः 4850 फूट आहे. तारामती शिखराच्या पोटात एकूण 7 लेणी आहेत. त्यापैकी एका गुहेत गणेशाची सुमारे 8.5 फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेश गुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. त्यात राहण्याचीही सोय होते. मित्रांनो, आता आपण परत कोकण कड्यावर पोहोचलो आहे. एकदम जबरदस्त हवा सुटली आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या पूर्वेला सप्ततीर्थ पुष्करणी नावाचा एक सुसज्ज तलाव आहे. त्याच्या काठावर मंदिरासारखी बांधकामे आहेत. असे म्हटले जाते की यात विष्णूच्या वेगवेगळ्या रूपातील मूर्त्या होत्या. अलीकडेच या मूर्ती हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळील लेण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. हरिश्चंद्रेश्वर मंदिर म्हणजे हेमाडपंथी स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे. 11व्या शतकाच्या आसपास जानशा राजाने 12 नद्यांच्या उगमस्थानी 12 शिवलिंगांची मंदिरे बांधली. त्यापैकी एक म्हणजे मंगळगंगेच्या उगमस्थानी असलेले हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर. तळापासून साधारणतः 16 मीटर उंचीचे कातळात बांधलेले हे मंदिर. मंदिराचे बांधकाम हे बघण्यासारखे आहे. मंदिराच्या अंतर्भागात आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळेल. शिवलिंगावर सतत अभिषेक होईल अशी व्यवस्था ग्रामस्थांनी केलेली आहे. मंदिराच्या समोर एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. यालाच मंगळगंगेचा उगम असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या गुहेत एक चौतर आहे आणि याच चौतऱ्यात खाली एक प्रशस्त खोली आहे. परंतु त्याचा दरवाजा एक प्रचंड शिळा लावून बंद केलेली आहे. याच खोलीत बसून चांगदेव ऋषीने तपश्चर्या केली असे गावकरी सांगतात. श्री चांगदेव ऋषीने येथे तपश्चर्या करून तत्वसार नावाचा ग्रंथ लिहिला. मित्रांनो, हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या उजवीकडे एका घडीत असलेल्या गुहेमध्ये एक भव्य शिवलिंग पाहायला मिळते. हे शिवलिंग म्हणजे केदारेश्वर आणि हीच ती केदारेश्वराची गुहा. मंगळगंगेच्या पाण्याने ही गुहा सतत भरलेली असते. गुहेच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवलिंग पूजनेचा प्रसंग कोरलेला पाहायला मिळतो.
केदारेश्वराची गुहा ही 4 खांबावर उभे आहे आणि हे 4 स्तंभ 4 युगांचे म्हणजेच सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग यांचे प्रतिनिधित्व करतात। आता यातील 3 खांब पडले आहेत आणि गुहेचे छत हे एका खांबावर उभे आहे। कथा सांगताना लोक बोलून जातात की जेव्हा हे कलियुग संपेल तेव्हा हा खांब देखील नष्ट होईल आणि गुहा नाहीशी होईल। वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर मंगळगंगेचे पाणी सतत गुहेत असते आणि पाण्याच्या हलत्या प्रवाहामुळे खांबाची झीज होऊन ते निकामी झाले असतील। मित्रांनो, आपलं आता दर्शन करून झालं आहे। आता आपण गड डिसेंड करणार आहे। आपलं डिसेंडिंग कंप्लीट झालं आहे। उतरायला आपल्याला 4 तास लागले। तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।